म्हणजे सरकारी काय वाटतं ज्या दुसऱ्या योजना आहे त्या अशा जरा जास्त पडतात त्याच्या तुलनेत आपण कुठेतरी आपल्याला कमी माग राहतं मग त्या योजना आपण थोड्या बरोबरीने आणणं किंवा आपण त्याला हे करणं पुशअप करणं आपण सारखे आणणं त्याचा मी उद्देश अजून आता काय हो या कसं नाही आणि शासन निर्णय घेईल केंद्राने घेतली त्याच्यामुळे राज्याचं काही सहारा नाही ही केंद्र शासनाची 100% केंद्र शासनाची फक्त राज्य शासनाला त्याच्यात राबवून घ्यायचे तुम्ही आणि फक्त आपण राबवणार बाकी जे काय असेल ते त्याच्यासाठी स्कीम शेतकऱ्यांसाठी आहे हो ते बोला जे इन्क्लूड होईल म्हणजे शेतकरी असं कळवणच्या ज्या योजना आहे ना आपल्या टोटल त्याला कमी चालायचं त्या पुढे लोटून द्यायचं जोरात करायचं पाहिजे गावांना असं सगळंच पाईप असेल शेततळ असेल अस्तर असेल त्या लागूच आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आपण फक्त हा तुमची पात्रता पाहिजे तुम्ही पात्रता काय पाहिजे शेतकरी असेल तर खाते तर पाहिजे त्याला जो गोळा जाती दाखला पाहिजे बरोबर या जो अटी या पाहिजेच त्याला आणि आपलं शाळेचं जे याच्यावर आपण काय करू शकतो का जे मुलं कमी वाटायचे त्याच्यावर ठरवू शकतो का जे पटसंख्या कमी होऊ राहिली त्याच्यावर जे पहिली ते 4थी पर्यंत जे आहे ना ते बाहेर न टाकायचं जावं असं काय करावं आता तुझा पोराचा नंबर ते अहमदनगर शाळेत आपल्या तिथं 2 लाख रुपये लागल्यानंतरची गोष्ट वेगळी पण नाही आपण काय करू शकतो का असं विचारायचं आपण या लोकांच्या जाऊ शकतो का त्यांना सांगू गावात येत होतो समजा आता एखाद्या गावची आसन शाळा आहे तुमच्या मुलात नंबर लागला समजा